4 जुलै दुपारी आपल्या मैत्रिणीसाठी वाढदिवसाची भेटवस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. रविवारी म्हणजेच 5 जुलै रोजी सकाळी तिचा मृतदेह सूर्यापूर हाट परिसरातील एका पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिक आणि मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी बाराईपूर जयनगर मार्ग रोखून धरला, टायर जाळले, पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत केली. माध्यमातील वृत्तानुसार या प्रकरणात संशयित असलेल्या 26 वर्षीय व्यक्तीला संतप्त जवाने मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. तसेच एका स्थानिक राजकीय नेत्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाचीही तैनाती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेली ही घटना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनाला हादरवणारी आहे. एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या हा मानवतेलाच काळिमा फासणारा गुन्हा आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी आरोपीवर हल्ला केला. ही घटना एवढी गोष्ट स्पष्ट करते, जेव्हा न्याय मिळण्यास विलंब होतो तेव्हा समाजात प्रचंड असंतोष निर्माण होतो. लोकांच्या कायद्यावरील विश्वास डळमळू लागतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. गावकऱ्यांचा व लोकांचा अनावर झालेला राग योग्यच आहे आणि त्यासाठी माणुसकीला काळिमा फासणाऱ्याला ठेचून मरणयातना दिल्या व तो काळाच्या पडद्याआड झाला, हे पण योग्यच आहे. पण खरं सांगायचं झालं तर यासाठी सर्वात मोठी जबाबदारी शासन आणि न्याय व्यवस्थेची आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वर्षानुवर्षे खटले चालू नयेत. प्रत्येक बलात्कार आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोष सिद्ध झाल्यास शक्य तितक्या लवकर कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे. न्याय जितक्या उशीर मिळतो तितका समाजातील संताप वाढत जातो. माझी सरकार आणि न्यायव्यवस्थेला स्पष्ट विनंती आहे, अशा प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य द्या. जलद तपास, जलद सुनावणी आणि कायद्यावरील कठोर शिक्षा हीच खरी पीडितेला न्याय देण्याची आणि समाजात कायद्यावरील विश्वास टिकवण्याची योग्य दिशा आहे. आपल्या देशातील प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक महिला सुरक्षित असली पाहिजे. अशी व्यवस्था उभी राहिली पाहिजे की गुन्हेगाराच्या मनात गुन्हा करण्यापूर्वीच कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे आणि सर्वात सामान्य नागरिकांना कधीही कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये. न्याय उशिरा मिळणं म्हणजे अनेकदा न्याय न मिळण्यासारखंच असतं. आता वेळ आली आहे वेगवान, निष्पक्ष आणि कठोर न्यायव्यवस्थेची.